काय मग मंडळी, या उन्हाळ्यात तुम्ही अजून आमरसपुरी खाल्ली नाही? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. पाहुणे आलेत आणि घरात आंबे आहेत. फक्त 10 मिनिटात बनवा मऊ लुसलुशीत आमरसपुरी. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करून ठेवा. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. उन्हाळा आलाय आणि घराघरात बनतो तो आमरसपुरीचा बेत. आज आपण बनवतोय आमरसपुरी. तर त्यासाठी इथे हापूस आंबे घेतलेले आहेत. साधारण तासभर तरी हे मी पाण्यामध्ये भिजत घातलेले होते. आता आपल्याला याचा जो मागचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला आतला गर हा व्यवस्थित काढून घेता येईल. इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेले आहेत. मागचं साल देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आतला गर आपला व्यवस्थित असा बाजूला निघतो. तर अशा पद्धतीने इतर राहिलेले आंबे सुद्धा आपण कट करून घेणार आहोत. इथे गर आपला सर्व काढून झालेला आहे. मिक्सरला आपण हे फिरवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे आपल्याकडे अर्धा वाटी साखर घेतलेले आहे. आता तुमच्या आवडीने तुम्ही कमी किंवा जास्त साखरेचं प्रमाण हे वाढवू शकता किंवा कमी करू शकता. मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे बघू शकता आपला सर्व रस हा काढून झालेला आहे. घट्टसर असा आपला हा रस काढलेला आहे. मस्तपैकी हा रस आपण बनवलेला आहे. आता हा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि आपण कणिक मळायला घेतोय. तर त्यासाठी इथे आपण पीठ घेतलेलं आहे आणि या पिठामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे, म्हणजे तुमची पुरी खूप वेळ अशी टम्म फुगलेली राहील. ही आपली पहिली टीप आहे. आता यामध्ये चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नॉर्मल पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ ना घट्टसर असंच मळून घ्यायचं आहे. आपली दुसरी टीप म्हणजे पीठ आपलं हे घट्टसर असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे पुरी ही व्यवस्थित टम्म अशी फुगलेली होते. तर त्यासाठी इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हे एकजीव करून घेतलेलं आहे. त्यानंतर हाताने हे थोडं मऊसूत असं करून घ्यायचं आहे. तेल घालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे असं मळून घ्यायचं आहे. हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तेलावरती. आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने एवढं असं घट्ट पीठ आपलं झालेलं आहे मळून. तर यावरती आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि हे पीठ भिजण्यासाठी साधारण अर्धा तास तरी बाजूला ठेवून घ्यायचं आहे. अर्धा तास झालेला आहे. आता आपण यामधून छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे. इथे बघू शकता घट्टसर असंच पीठ आपलं आहे. अजिबात ते लूज वगैरे नरम पडलेलं नाही. तर बघू शकता असं छोटा आकाराचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुरी लाटून घ्यायची आहे. आणि पुरीसुद्धा अगदी पातळ अशी लाटू नका, हलकी अशी जाडसर थोडीशी ठेवा, म्हणजे पुरी टम्म अशी फुगते. ही आपली तिसरी टीप आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी ही पुरी लाटून घेतलेली आहे आणि याचं स्वरूप तुम्ही बघू शकता. खूप अशी पातळसर ही पुरी नाही आहे. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. ही पुरी आपण तेलावरती सोडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला या झाऱ्याच्या साहाय्याने यावरती थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे. आहा, आणि पुरी तुम्ही बघू शकता अगदी टम्म अशी पुरी आपली फुगलेली आहे. रंग देखील खूप सुरेख असा रंग याला आलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त पुरी आपली ही टम्म फुगलेली आहे. आणि ह्या पुऱ्यांना रवा घातल्यामुळे खूप वेळ अशा ह्या टम्मच फुगून राहतात. अजिबात त्याची हवा वगैरे काही बाहेर पडत नाही. मस्त अशा गुबगुबीत अशा होतात आपल्या पुऱ्या. तर इतर राहिलेले सुद्धा आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया. आणि इथे बघू शकता आपल्या या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. सोबतच रस देखील आपण सर्व केलेला आहे. आणि रस काळा पडू नये यासाठी ना तुम्ही हा रस करून झाला की फ्रीजमध्ये ठेवून द्या, नाहीतर मग 1 चमचाभर त्यामध्ये दुधाचा चमचा तुम्ही घालू शकता. इथे बघू शकता मस्त टम्म फुगलेली आपली ही पुरी, त्याबरोबर थंडगार असा हा रस. कोणाकोणाला हा बेत आवडतो मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगा. इथे बघू शकता छान अशी रस आणि पुरी मस्तपैकी आज आपला बेत झालेला आहे. आणि पुऱ्या तुम्ही बघू शकता अगदी एकूण एक पुरी आपली मस्त टम्म अशी फुगलेली आहे. अजिबात मऊ पडलेली नाही किंवा त्याची हवा वगैरे गेलेली नाही.
टम्म अशा या पुऱ्या आणि सोबतच रस. अजून काय पाहिजे? तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा. आवडल्यास मला कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.